यापूर्वी मी इथं साधारण 7 वेळा आलेलो आहे, बरोबर आहे. त्यातली काही माझी व्याख्यानं तुम्ही ऐकली असतील, काही गेली असतील. माझं नाव डॉक्टर दिलीप गरुड. मी राहतो सांगवीला. शिक्षक होतो, मुख्याध्यापक होतो, निवृत्त झालो. निवृत्त होऊन सुद्धा त्याला 12 वर्ष झाली. पण शाळेमध्ये असताना मला जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने मुलांच्या समोर, शिक्षकांच्या समोर बोलायला संधी मिळाली. त्यातून मग माझं वाचन वाढत गेलं आणि मला चरित्रकथा आणि आत्मकथा हा जो साहित्याचा प्रकार आहे तो जास्त आवडू लागला. कारण ते एखाद्या माणसाने आपल्या जीवनामध्ये संघर्ष कसा केला, लढा कसा दिला आणि यश कसं प्राप्त केलं, ते सगळे ताणे बाणे त्या चरित्रातून आणि आत्मचरित्रातून आपल्याला वाचायला मिळतात. साहित्याचे तसे अनेक प्रकार आहेत. कथा आहे, कविता आहे, समीक्षा आहे, प्रवास वर्णन आहे, निबंध आहे. पण चरित्र आणि आत्मचरित्र हा प्रकार मला स्वतःला विशेष आवडतो. आज माझा विषय आहे संत गाडगे बाबा. इथं आमचे 2 मित्र आलेले आहेत. एक आहेत प्राध्यापक ज्ञानेश बावीकर आणि एक आहेत डॉक्टर गुरव. हे दोघेही शिक्षक होते, प्राध्यापक होते आणि SCERTला शिक्षकांनी जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्याचं परीक्षण निवड या समितीवर ते काम करतायत. अजूनही काय 4-2 शिक्षकांना बोलवले, ते आले तर आपलं जरा मॉब वाढेल, श्रोतृवर्ग वाढेल. आता विषय कुठला सांगितला? संत गाडगे बाबा. मला आश्चर्य असं वाटतं, गाडगे बाबा कधी शाळेत गेलेले नाहीत, 4 भिंतीच्या आत शिकलेले नाहीत. ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो ते अजिबात त्यांनी घेतलेलं नाही. किंबहुना सही कर म्हटल्यावर ते डाव्या हाताचा निशाणी अंगठा उमटवत असा आपल्या दृष्टीने निरक्षर असलेला, अडाणी असलेला, अशिक्षित असलेला मनुष्य संत पदापर्यंत पोहोचतो, हा चमत्कार नको का म्हणायला. जसं ज्ञानेश्वरांनी ही जी भगवद्गीता संस्कृतमध्ये होती, सर्वसामान्यासाठी मराठीमध्ये लिहिली आणि एक क्रांती केली, तसं गाडगेबाबांनी सुद्धा आधुनिक काळामध्ये महाराष्ट्राच्या समाजामध्ये एक क्रांतीच केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं चरित्राबद्दल उभ्या महाराष्ट्राला आकर्षण आहे. पण आपल्या इकडच्या लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाहीये. त्याचं कारण असं ते आहेत मूळचे विदर्भातले, आणि विदर्भ हा विभाग पूर्वी मध्य प्रदेशाला जोडलेला होता, आता तो महाराष्ट्राला जोडलेला आहे. ते जातीने परीठ होते, म्हणजे ज्याला आपण बहुजन समाजातले म्हणतो असा हा बहुजन समाजातला मनुष्य. त्यांच्या वडिलांचं नाव जानोजी, त्यांच्या वडिलांचं नाव जिंगराजी आणि आडनाव जानोरकर. 23 फेब्रुवारी 1876ला त्यांचा जन्म झाला आणि 20 डिसेंबर 1956ला त्यांचं निधन झालं. एकूण 80 वर्षांचं त्यांना आयुष्य मिळालं. या 80 वर्षामध्ये 50 वर्ष त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. आता प्रबोधन शब्द फार मोठा आहे. मोठे मोठे शिकलेले लोक, विचारवंत लोक प्रबोधन करतात, पण या निरक्षर माणसाने महाराष्ट्राचं प्रबोधन केलं, विचार परिवर्तन केलं, शाळेमध्ये न जाता सुद्धा. त्यांच्या आईचं नाव सखूबाई, आडनाव जानोरकर, वडिलाचं नाव जिंगराजी. तर 23 फेब्रुवारी 1876ला या मुलाचा जन्म झाला. नाव ठेवलं देबूजी. देबूजी जिंगराजी जानोरकर, जात परीठ, बहुजन समाज. आता त्या बहुजन समाजात जुन्या काळी अशी पद्धत होती की कोणाचा जन्म झाला, लग्न असेल, साखरपुडा असेल, 12व्याला नाव ठेवायचं असेल, बारसा असेल, तर मग गोडधोडाचं जेवण नाही करायचं. देव प्रसन्न व्हावा, शांती लाभावी, कल्याण व्हावं म्हणून कोंबडं तरी कापायचं, बकरं तरी कापायचं, पाहुण्यारावण्यांना बोलवायचं, पंक्तीच्या पंक्ती उठवायच्या आणि मस्तपैकी ताव मारायचा जेवणावर. बरं, आता मांसाहार आला
म्हणजे त्याच्याबरोबर तीर्थ आलंच पुरुषांना. आणि मग तीर्थ घेतल्यावर माणसं काय एका जागेवर स्थिर राहत नाहीत. आणि परत सांगायला आम्ही 400 लोकांना जेवण दिलं, पोराचं बारसं झालं, 500 लोक जेवली, लग्नात 2000 लोक जेवली. पण हा थाटमाट करण्यासाठी पैसे हवेत ना. तर ते पैसे कुठं घ्यायचे? कर्जावर घ्यायचे. कोणाकडून घ्यायचे? सावकाराकडून घ्यायचे. जुन्या काळी बँका कुठं होत्या एवढ्या? आणि या पतपेढ्या वगैरे नव्हत्या. सावकारी हे बडं मोठं प्रस्त होतं आपल्या समाजामध्ये. आणि लेखणी पण सावकाराच्याच हातात. जुन्या काळी आम्हाला एक धडा होता, शून्याचा फटका. भाविकांना आठवत असेल, तुम्हाला आठवत असेल, शून्याचा फटका नावाचा धडा होता. म्हणजे काय की एका शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज घेतलं 10 रुपये. त्याने त्याच्या वहीमध्ये ते लिहून ठेवलं. याचा अंगठा उमटवला, शेतकरी निघून गेला आणि यांनी त्याच्यावर 1 शून्य फक्त वाढवला. म्हणजे 10 रुपयाचं कर्ज किती झालं? 100 रुपये. त्याच्या हयातीत ते फेटलं नाहीये. व्याजच द्यायचा मुद्दल जाग्यावर. असा आम्हाला एक पाठपुरी होता. अशिक्षितपणाचा गैरफायदा लोक कसे घेतात. तर या डेबूजीचे वडील जिंगराजी हे अडाणी होते, अशिक्षित होते आणि हे मांसाहार मध्ये याच्या आहारी गेलेले होते. पण किती आहारी जावं? अहो त्यांची जमीन गेली सावकाराकडं, बायकोच्या अंगावरचे दागदागिने गेले, राहतं घर गेलं आणि त्याचा एवढा ताण किंवा टेन्शन म्हणतो आपण, एवढं आलं की ते आजारीच पडले. डेबूजीचे वडील जिंगराजी व आजारी पडले. इतके आजारी पडले, औषधोपचाराला हे नाही. तर त्यांच्या लक्षात आलं आपण काही यातनं जगणार नाही. आपण नुसतं देवाला पुजतो, देवाला बकरं कापतो, पण हा दगडांचा देव काय पावत नाही. खरं म्हणजे कष्टानेच देव पावतो, श्रमाने देव पावतो, बुद्धिमत्तेने शिक्षणाने देव पावतो. त्या दगडाचा देव काय उपाय? पण मग राहतं घर गेलं, जमीन गेले, दागिने गेले, कर्ज झालं, बेआबरू झाली, गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली. मग ते त्यांच्या मावस भावाकडे गेले. मावस भावाच्या परिस्थिती लक्षात आली की हे काही खरं नाही. मग कोतेगाव नावाचं एक गाव आहे विदर्भात, तिथं ते गेले. तिथं गेले तरी तब्येत बरी झाली नाही. बायकोला असं म्हणाले, सखूबाईला जवळ बोलवलं, सखू मी काय आता जगत नाही, या आजारातनं उठत नाही, आणि ते पाट्यातले जे देव आहे ना ते नदीला नेऊन फेकून दे. हा दगडाचा देव काही कामाचा नाही, हा कोंबड बकरं खाणारा देव काही उपयोगी येत नाही. आणि आपल्या पोराला डेबूजीला त्या असल्या दगडाच्या देवापासून दूर ठेव, तर आपलं भलं होईल. याचं काही खरं नाही. आणि मग डेबूजीचे वडील त्या कोतेगावला वारले. पोरग अनाथ झालं, सखूबाई अनाथ झाली. आणि मग मामाला कळलं, आजोबाला कळलं, अरे हे मावस भावाकडे गेलं, तिथंच हा मनुष्य गेला जिंगराजी. मग मामाने बोलावून घेतलं, या आमच्या गावी, इथं भरपूर शेती आहे, इथं कष्ट करा, सुखाने राहा. आणि मग ते मूर्तिजापूर नावाच्या तालुक्यामध्ये दापुरे नावाच्या गावाला, मामाच्या गावाला आले. तिथं पूर्णा नदी वाहते. आणि वडील गेले तेव्हा डेबूजी किती वर्षाचा होता? 8 वर्षाचा होता. त्या पोराला काय कळते? 8 वर्षाचा मुलगा, वडील गेले, कर्ज झाले, घरदार नाही, मामाच्या इथं राहायला आले. आणि मामाच्या इथं राहणं म्हणजे काय फार प्रतिष्ठा नाही. पण सखूबाईच्या लक्षात आलं की परिस्थिती कठीण आहे, पोराला वाढवायचे, कष्ट करावे लागतील. आणि म्हणून ती आपल्या भावाच्या घरी कष्ट करायला लागली, शेतात काम करायला लागली, गुराढोरांचं काम करायला लागली, धारा काढायला लागली, गोठा स्वच्छ करायला लागली. आणि पोराला पण सांगितलं की बाबा हे मामाचं गाव आहे, आपलं गाव नाही, आपल्याला घरदार नाही, तुला कष्ट करावे लागतील. आणि मुलगा डेबूजी पण कष्ट करत होता, आई बरोबर राबत होता. जुन्या काळी गुरवसर पिठाच्या गिरण्या कुठं होत्या हो? तुम्ही जुन्यापैकी कुणी असं आहे का की दळण दळलं जात्यावर, असं आहे का जुन्यापैकी? तर कुणी का तशा भानगडी तुम्ही पडले नाही? कुणीच नाही दळलं ना जात्यावर? त्याने हात वर करा जरा, म्हणजे मला कळेल. जात्यावर प्रत्यक्ष दळलंय, लाईटी नव्हत्या, पिठाच्या गिरणी नव्हत्या तेव्हा, तिघी तरी आहेत. आत्ताच्या पोराला जातं म्हणजे काय ते माहिती बी नाही, ते दाखवायला लागतं. मुसळ म्हणजे काय ते दाखवायला लागतं. कुठं माहिती आहे त्याने? कळलं का? पण जुन्या काळी तो मामाच्या घरी गेला आणि मामी पहाटच उठायची.
वडील मामा चंद्रभान मामा आणि आजोबा हंबीरराव यांच्या देखरेखीखाली डेबूजी वाढायला लागला. मामी पाठ उठायची जात्यावर दळण दळायची. हा पण मामीला मदत करायचा. आता तो झाला 11-12 वर्षाचा पोरगा झाला, दळण दळायचा. पण मामीचा आवाज गोड होता, बहिणाबाई चौधरींसारखा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मी येते भाकर. या पोराला तरी कुठे दळण दळल्याशिवाय भाकर नाही. मग तो मामीला मदत करायचा. मामीचा आवाज गोड होता. ती गाणं म्हणायची जात्यावर, कधी अभंग म्हणायची, कधी श्लोक म्हणायची. आणि हे पोरग तल्लीन होऊन ऐकायचं. बुद्धिमत्ता तीव्र होती, गरिबी होती, पण बुद्धिमत्ता तीव्र होती. मामीने गायलेली सगळी गाणी, अभंग, श्लोक त्याचे पाठ झाले. एक पाठी होता. आणि जुन्या काळी बहुजन समाजातली मुलं बहुतेक शिकत नव्हतीच. पण शिक्षण कुठं व्हायचं? देवळामध्ये व्हायचं, मंदिरामध्ये व्हायचं. तिथं रामायण ऐकायला मिळायचं, महाभारत ऐकायला मिळायचं, भजनं व्हायची, कीर्तनं व्हायची, प्रवचनं व्हायची. तेच शिक्षण. पण ते खरंच चांगलं शिक्षण होतं, संस्कारित शिक्षण होतं. जुन्या काळच्या आजीबायांना रामायणच्या सगळ्या घटना प्रसंग माहिती, महाभारत माहिती. आत्ताच्या पोरांना मोबाईलमधलं सांगता येईल, हा पिक्चर कुठला, हा नट कुठला, ही नटी कुठली. पण रामायण महाभारतामध्ये एखादा प्रसंग नाही ते अजून वाचायचं राहिलं. बरोबर आहे का मी बोलतोय? पण जुन्या काळी हे जे मूल्यांचं शिक्षण आहे, संस्काराचं शिक्षण आहे, ते मंदिरात होत होतं. 4 भिंतीच्या आत शिकायला नाही मिळालं तरी. आणि तिथं हा डेबूजी शिकून शहाणा झाला. आता त्या गावाला पूर्णा नावाची नदी आहे. आणि एका लेखकाने पौर्णामाईची लेकरं नावाचं पुस्तक पण लिहिले, गोनी दांडेकरांनी. पौर्णामाईची लेकरं नावाचं, कारण ते संत गाडगे महाराजांच्या सहवासामध्ये काही वर्ष होते भाविकर. त्यांनी पौर्णामाईची लेकरं नावाचं पुस्तक लिहिले. म्हणजे त्या नदीच्या काठावर जी गावं, माणसं असतील, ती व्यक्तिचित्रणाने टिपली. तर ती पूर्णा नदी मोठी आहे. आणि त्या काळामध्ये भरपूर पाऊस काळ भरपूर होता, नद्या भरून व्हायच्या. हा डेबूजी एकदा पोहायला गेला. खेडेगावच्या पोरांना प्रशिक्षण द्यावं लागत नाही, ते स्वतः शिकतात. कळलं का? म्हणजे फी भरायची, तलावामध्ये जायचं पोहायला वगैरे तशी भानगड नाही. पोरं स्वतः जायची, शिकायची. एकदा डेबूजी पाण्यामध्ये पडला आणि गटांगळा खायला लागला. कुणीतरी आरडाओरडा केला, त्याला बाहेर काढलं. नाका तोंडात पाणी गेले, छाती दाबली, ते पाणी बाहेर पडलं. आणि घरी मामीला कळलं की न सांगता पोहायला गेला आणि बुडत होता. मामीने थोबाडीत मारली चांगली, परत जायचं नाही पोहायला. पण याने ठरवलं पोहायला शिकलं पाहिजे. खेडेगावच्या पोरांना पोहायला येतं, झाडावर चढता येतं, सूरपारंब्या खेळता येतात, बरोबर आहे का, आट्यापाट्या खेळता येतात. तो पोहायला शिकला. सायकल चालवायला शिकावं लागतं, यावीच लागते ती. हे सगळं तो शिकला. एकदा हा डेबूजी आणि गणाजी नावाचा त्याचा मित्र, जुन्या काळी स्पर्धा कसली, पळण्याची स्पर्धा नाही, नदीच्या या काठावरनं त्या काठावर पोहत जायचं. आता गणाजी दिप्पाड होता, हाही जरा चांगला दष्टपुष्ट झाला होता, 14-15 वर्षाचा. आणि ती लागली शर्यत त्यांची. पण गणाजीच्या दम लागतो मुलांना. आणि तो एका पाण्याच्या भोवऱ्यामध्ये अडकला. भोवरा म्हणजे पाणी असं वर्तुळाकार फिरतं टाकी जागेवर. त्याच्यात तो अडकला, गरागरा फिरला, नाका तोंडात पाणी गेलं, गणाजी जागेवर गेला. आणि हा पैल तीराला पोहोचला. पण तेव्हा डेबूजीने ठरवलं, अरे स्पर्धा आपण जिंकली, पण मित्र गमावला. जीवनामध्ये यशस्वी होणं महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा मैत्री तुटणं ही त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. मैत्रीला काय मूल्य असतं? मित्रच गेला. अशा काही त्याच्या जीवनामध्ये घटना घडल्या. बघता बघता त्याचं वय 16 वर्षाचं झालं. दष्टपुष्ट झाला, दिसायला गोरापाट होता, अंगात ताकद आली कष्ट करून. आणि मग तो मामाच्या शेतातली सगळी कामं करायला, म्हणजे नांगरणीची कामं करणे, पेरायची कामं करणे, काढणीची कामं करणे, कापणीची कामं करणे, खळं सारून घ्यायचं, अशी सगळी कामं करायला लागली. त्याच्या अंगात रग आली, ताकद आली. आणि मामा म्हणलं बरं झालं बा, पोरगं चांगला हाताला गावलंय भाचा, आता आपल्याला एवढे कष्ट करायला लागत नाही. पण मामाला पण सवय, तर समाजात सवय दारू प्यायची, देवाला बकरं कापायचं, कोंबडं कापायचं, मोठ्या जेवणावळी घालायच्या, सावकाराकडून कर्ज घ्यायचं आणि मोठेपणा मिरवायचं. एकदा त्यांच्या गोठ्यातला बैल, देवजीच्या मामाच्या गोठ्यातला बैल म्हातारा झाला आणि सावकारासारखा मागं लागला.
पैसे दे, ते कर्ज काढले ते पैसे द्या, मुद्दल फेडत नाही, व्याज तरी द्या, व्याज तरी द्या. कुठे याच्याकडे पैसे? मग ते म्हणाले गोठ्यातला जो जुना बैल आहे ना तो विकायला काढ. आता डेबूजीचं त्या बैलावर प्रेम होतं. तो नांगरणीची कामं करायचा, शेताची कामं करायचा. अरे ज्याने आपल्याला पोसलं, तो शेतात राबला, ज्याच्या कष्टामुळे आपण अन्न खाल्लं, तो बैल विकायचं म्हणजे काय? का म्हणे तो म्हातारा झालाय. आणि दुसरं कारण काय? सावकाराचे पैसे द्यायचे. देवाला वाईट वाटलं, पण तू काय आश्रित होता हो. मामाच्या इथं असला तरी आश्रितच होता. हंबीरराव मामा जरी आजोबा जरी मोठे असले तरी आश्रितच. पण त्याने आजोबाला प्रश्न विचारला. म्हटले आजोबा, मी ऐकतोय ते खरं आहे काय? काय? आपला गोठ्यातला तो जुना बैल तो विकायला काढलाय? हो रे बाळा. का? त्याचे सावकाराचे पैसे द्यायचे. काय तुम्ही तो म्हातारा झाला म्हणून विकताय का? हो मी आता तरुणीत बैला आली, तो म्हातारा झालाय, मग त्याचा काय उपयोग आहे? ते म्हणले म्हातारा झाला म्हणून विकायचा. पण त्याने आतापर्यंत जे कष्ट केले, ज्याच्या कष्टावर आपण खाल्लं, मोठे झालो, ते विसरायचं? उद्या घरातली माणसं म्हातारी झाली की त्यांना घरावर हाकलून देणार का? त्या छोट्याशा पोराने आजोबांना हा प्रश्न विचारला. म्हणजे माणसं म्हातारी झाली, निकामी झाली, निष्क्रिय झाली, वयस्कर झाली की त्यांना घराबाहेर काढायचं का? आणि मग मामा आजोबा आणि मामा म्हणाले अरे तसं नाही, पण जरा कर्ज झाले म्हणजे हे बरोबर नाही. तुम्ही जर बैल विकला मग मी शेतात जाणार. त्याच्या अट्टा पायी तो त्यांनी बैल विकला. पर्यायी व्यवस्था केली. बघता बघता हा मुलगा 16 वर्षांचा झाला. आणि जुन्या काळी 16 वर्ष म्हणजे लग्नाचं वय, किंबहुना फार मोठं लग्न केलं पाहिजे. आणि लग्नाची घरात चर्चा सुरू झाली, डेबूजीचं लग्न करायचं. मग मामाने आजोबाजूला जरा सांगून पाहिलं, कुठं मुलगी आहे त्याची चाचपणी केली, पण सगळीकडून उत्तर आली, पोरगा चांगला आहे, कष्ट करतोय, पण त्याला स्वतःचं घर नाही, स्वतःचं गाव नाही, स्वतःची शेती नाही, हा मामाचीच राबतोय. उद्या मामाने सांगितलं चालता हो घराबाहेर, हा काय खाईल? म्हणून त्याला पोरगीच कोणी द्यायला. आणि आता ह्या दिवसात सुद्धा पोरगी मिळणं अवघड आहे, मुलींची संख्या कमी झाली, तेव्हा ही अडचण होती. आता काय करावं? पण आजोबांनी काही लोकांनी समजून सांगितलं त्या बाईंना, अहो पण पोरगा चांगला आहे, कष्टाळू आहे. हळूहळू त्या मुलीच्या आईचं मतपरिवर्तन झालं आणि एकदाची मग ती मुलगी द्यायला तयार झाली. त्या मुलीचं नाव कुंताबाई. काय नाव? कुंताबाई. जुन्याकडे असंच नाव, जितकं गुंतागुंतीचं नाव असेल ती कुंताबाई. कुंताबाईशी लग्न झालं तेव्हा डेबूजीचं वय होतं 16 वर्षाचं, म्हणजे मुलगी असेल 11-12 वर्षाची. म्हणजे आत्ताच्या दृष्टीने तो बालविवाह होता आणि गुन्हाच होता कायद्याच्या दृष्टीने, पण तेव्हा ते चालायचं. आणि मग डेबूजीचं लग्न झालं, शेतामध्ये राबतोय, मामाला आधार आहे, आईला सून आली, घरामध्ये आनंद झाला. त्याला पहिली मुलगी झाली डेबूजीला. तिचं नाव ठेवलं आलोका. काय नाव ठेवलं भाविकर सर? आलोका. आणि मग म्हणते आता मुलगी झाली, आनंद, पण तिचं नाव ठेवायचं, जेवणावळी घातल्या पाहिजे. देवजीने सांगितलं ते बकरं, ते कोंबडं, ते तीर्थ अजिबात नाही चालायचं. तुम्ही किती पाहुण्या रावळ्यांना सांगा, मी गोडाधडाचं जेवण करणार आहे. आणि त्याने गोडाधडाचं जेवण केलं. पाहुणे रावळे तयारी झाले होते. काही लोक खिशामध्ये सुद्धा काही वस्तू ठेवून येतात. का? जेवण आहे ना, तीर्थ बरोबर न्यायचं, जेवण त्यांचं, तीर्थ आपलं. पण तिथं ते सगळं गोडाधडाचं जेवण पाहून ते म्हणले, हे काय जेवण आहे का? पुरीच्या भाषेचं असं कुठं जेवण असतं का? माणसं मनापासून जेवली नाही. पण देवजीने ती प्रथा बदलली. अहो म्हणजे ज्याच्यामुळं आमच्या घराचं वाटोळं झालं, वडिलांचं निधन झालं, कर्ज झालं, घर गेलं, जमीन गेली, सोनं गेलं, मामाचे देऊन पडावं लागलं. ते देव नको, ते बकरं नको, ते कोंबडं नको. ही एक प्रकारची क्रांतीच आहे, विचाराची क्रांती. ती कधी पुस्तकातच होते असं नाही, कधी कधी अनुभवामध्ये सुद्धा मनुष्य शहाणा होतो. तो अनुभवातनं शहाणा झाला. त्यांना टोटली एकूण 4 मुलं आहेत, आलोका, कलावती, मुदगल आणि गोविंद, अशी एकूण 4 मुलं झाली गाडगे बाबांना. 2 मुली 2 मुलं. संसार वाढला, शेती करत होता, सगळं छान चाललं होतं. 16व्या वर्षी लग्न झालं. 28व्या वर्षापर्यंत देवजीच्या सगळं छान चाललं होतं. पण एकदा काय झालं, त्या विदर्भातल्या खैरी नावाच्या गावामधनं एक असा भगवी कपडे घातलेला, दाढी आणि जटा वाढलेला, भस्माचे पट्टे अंगावर ओढलेला
हातामध्ये कमंडलू असलेला, त्रिशूळ असलेला असा एक बुवा आला किंवा साधू आला आणि तो गावात फिरत होता आणि देवूजीची त्याची गाठभेट पडली. तो हिंदीतनं बोलायचा. आता देवूजीला काय एवढं हिंदी येत नव्हतं. त्याने आपलं तोडक्या मोडक्या भाषेत विचारलं तर याने सांगितलं की मी फार ज्ञानी आहे, मी आत्मज्ञानी आहे, तुला काय पाहिजे बोल, मी त्याची पूर्ती करू शकतो. देवूजी भारावून गेलो. म्हणलं बुवा भारीच दिसतोय, म्हणजे हिमालयातनं वगैरे आलेला दिसतोय. कळलं का? आणि मग तो त्याच्या मागं मागं गेला. मग त्याने सांगितलं की चल आपण नदीकडे जाऊया, तू काही वस्तू घेऊन ये. आणि मी गावात किराणा मालच्या दुकानात काय वस्तू आणल्या, काय भांडी घेतली, गेला नदीला. त्याने तिथं ते पदार्थ शिजवले, प्रसाद म्हणून गेलाय, खायला दिलं, त्यालाही खायला दिलं. संध्याकाळी झोपायला गेले. गावाच्या बाहेर जी स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीत झोपले. हा काय चमत्कार आहे मला कळे ना. आणि सकाळी उठून देवूजी आला लवकर निघून. पण नंतर एक 10 वाजता तो बुवा परत गावात आला, त्या दापुरे नावाच्या गावामध्ये, आणि चौकशी करू लागला, देवू कुठे, देवू कुठे. तो गेला होता तालुक्याच्या गावाला. पण तो आला दुपारी 4 वाजता. तेव्हा ते गावातले लोक म्हणले, अरे तू कोण एक साधू होता, तुझी वाट बघत होता, तू कुठं गेला विचारत होता, तो गेला निघून. पण काय झालं काय माहिती नाही, पण चरित्रामध्ये असं लिहिलंय, त्या दिवसापासून या देवूजीचं संसारावरचं लक्षच उडालं. बायका पोरं त्याला नकोशी वाटायला लागली, शेती त्याला नकोशी वाटायला लागली, आणि तो असा भणंगासारखा फिरायला लागला. आणि मग त्याने वेशही बदलला. म्हणजे अशा ठिगळ्या ठिगळ्याचे कपडे घातले, शर्ट, लुंगी घालायला लागला, डोक्यावर मडकं अर्ध असं ठेवायला लागला, एका कानामध्ये कवडी, एका कानामध्ये हातातल्या बांगडीचं ते घालायला लागला. आणि लोक म्हणजे हा काय, एका पायात एक चप्पल, दुसऱ्या पायात दुसरीच विचित्र चप्पल, हा तो असा फिरायला लागला. लोकांना असं वाटलं हा अगोदर वेडा मनुष्य दिसतोय, या गावानं त्या गावाला. पण तो गप्प बसला नाही. जे काही देवळामध्ये ज्ञान मिळालं होतं, जे काही पाठ केलं होतं, त्याला वाटलं लोकांना हे सांगावं, आपला जन्म संसार करण्यासाठी, नुसता शेती करण्यासाठी नाहीये, मुलांचं संगोपन करण्यासाठी नाही, समाज प्रबोधनासाठी. पण लोक कसं काय ऐकून घेतील, आपण शिकलो नाही, पदवीधर नाही, ज्ञानी नाही, कुठलं प्रमाणपत्र नाही, आणि एकदम प्रबोधन म्हणजे लोकांचं काहीतरी काम केलं पाहिजे. मग काय लोकांचं काम करायचं? मग कुठल्या तरी एखाद्या घरी जायचं, बाईला म्हणतो, बाई जरा खराटा द्यावं, की तुमचं अंगण झाडून काढतो. बाईला अवघड वाटायचं, हा काय भिकार बिकार आहे का काय, येडा बिडा. पण ती म्हणजे अंगण झाडते, काय वाईट आहे, जरा खराटा झाड. मग तो स्वच्छ अंगण झाडायचा एकदम टापटीप, आणि मग हातपाय धुवायला पाणी घ्यायचा. नंतर म्हणायचं, बाई एक कोरभर भाकरी दे, की बाई भाकरी भाजी द्यायची, कुठं तरी झाडाखाली जाऊन खायचा, पाणी प्यायचा. तो संध्याकाळी त्याच गावात कुठेतरी मंदिरात जायचा आणि लोकांना सांगायचा, मी कीर्तन करणार आहे. आता खेडेगावच्या लोकांना जुन्या काळी म्हणजे आनंदाची, करमणुकीची अशी कुठली साधनं होती? जुन्या काळी TV नव्हता, मोबाईल नव्हता, संगणक नव्हतं. चित्रपट आले असेल तुमच्या काळात तर ब्लॅक अँड व्हाईट आले असतील, बरोबर आहे का? फार फार तो रेडिओ होता, आणि गावामध्ये खेडेगावात तमाशा, एवढीच मनोरंजनाची साधनं. नाटकं सुद्धा शहरामध्ये होती, खेड्यामध्ये नाटकं नव्हती. आणि मग लोकांना वाटलं चला कोणीतरी कीर्तन सांगते, देवळामध्ये लोक जमले, आणि हा छान सांगायला लागला. सांगता सांगता अभंग म्हणायला लागला, आणि लोकांना ती पटायला लागली. आणि मग गावोगावी त्याचा हाच उद्योग, कळलं का? आणि जाता जाता रस्त्यात जाता जाता एखादी बाई धुणं धुत असेल विहिरीवर, ताई मी पाणी शेंदून देऊ का? हा का असं मदत करतोय, पण कष्टाचं काम. ती म्हणजे दे बाबा शेंदून. तो भराभरा 5-6 बांधे शेंदून द्यायचा तिला धुणं धुवायला. एखाद्या बाईला ओझं उचलत नसेल, मी मदत करू का? डोक्यावर ओझं उचलून द्यायचा. कुठं कोणी खुरपायचं काम असेल, मी मदत करू, खुरपत बसायचं. असा तो लोकांच्या उपयोगी पडायचा, येते लक्षात. आणि संध्याकाळी कीर्तन करायचं. पण हे कीर्तन करताना कुठे जाहिरातबाजी नाहीये, पेपरला जाहिरात अशी काही भानगड नाहीये. गावात कुठंतरी फळकुटावर खडूने लिहिलं तरी लोक जमायला लागले. आणि कीर्तनाचा विषय काय? दारू पिऊ नका, कर्ज काढू नका, कर्ज काढून लग्न करू नका, पोरांना शिकवा, शिकून शहाणं करा, दगडा धोंड्याचा देव मानू नका, त्याला बकरं बिकरं कोंबडं कापू नका,
कोणी कीर्तन केलं पाया पडलं की ते धपाटा मारायची, माझ्या काय पाया पडतो, मी काय देव आहे का. कीर्तन झाले की लोक त्यांच्या एवढे भजनी लागायचे, त्यांना असं वाटायचं अरे हे आपल्याला त्रास देतात. कीर्तन झालं की ते अंधारात पसार व्हायचे. लोक म्हणायचे चमत्कार करतायत, ते कुठेतरी अदृश्य होत आहेत. अदृश्य वगैरे काय नाही, लोक सारखे त्रास द्यायचे, पाया पडायचे, त्यांना पाया पडायचं आवडायचं नाही. पण ते भाषणात सांगायचे, लोक हो, देव देवळात नाही, देव माणसात आहे. भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, गरजवंताला मदत करा, शिक्षण घ्या, सावकारी कर्जापासून दूर राहा, पशु हत्या करू नका, असा सुबोध उपदेश त्या काळाला जो योग्य होता तो ते करत होते. आणि म्हणून आता तो डेबूजी राहिला नाही, डेबूजी झिंगराजी जानोरकर राहिला नाही, तो महाराष्ट्राचा संत झाला, संत गाडगे बाबा. गाडगे बाबा हे काय नाव, ते गाडगे जे आहे त्याचा निम्मा भाग ते डोक्यावर ठेवायचे असं, म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणावं लागले. जसं लोकमान्य टिळकांना लोकमान्य, सावरकरांना स्वातंत्र्यवीर, तसे हे गाडगे बाबा झाले. आणि मग त्याच्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये त्याशी कीर्तन करायला लागले. हा हे निरक्षर अंगठे बहादर, पण मोठे मोठे विद्वान लोक त्यांचं कीर्तन ऐकायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं समोर बसून मांडी घालून यांचं कीर्तन ऐकले. डॉक्टर पंजाबराव देशमुख जे मोठे विदर्भामध्ये मोठे शिक्षण तज्ज्ञ, कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, या लोकांनी सुद्धा गाडगेबाबांची कीर्तन ऐकली, अशी मांडी घालून समोर बसून. त्यावेळेचे मोठे मोठे मंत्री सुद्धा त्यांची कीर्तन ऐकायचे. हा मोठा चमत्कार होता. आणि आहेत एका निरक्षर माणसाचं, शाळेत न गेलेला माणूस, पदवीधर नसलेला मनुष्य, आणि अशी उच्च विद्या विभूषित माणसं त्यांची कीर्तन ऐकायची. काही लोक देणग्या पण द्यायला लागले, देणग्या भरपूर द्यायला लागल्या. मग काय करावं, त्यांनी ही जी तीर्थक्षेत्राची गावं आहेत, आळंदी म्हणा, पंढरपूर म्हणा, नाशिक म्हणा, देहू म्हणा, त्र्यंबकेश्वर म्हणा, इथं धर्मशाळा बांधल्या त्या पैशातून. का, लोक जेव्हा जातील तर ते कुठं लॉजमध्ये राहणार, त्यांच्याकडे कुठे एवढा पैसा, धर्मशाळेमध्ये राहतील, देवदेव करतील, 2 दिवस मुक्काम करतील आणि माघारी येतील. लोकांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधली. काही नदींना घाट नव्हते, स्त्रिया धुणं धुवायला जायच्या ना, अहो घसरून पडणार ना, तर त्या धुणं धुवायला जायच्या, तर त्या पूर्णा नदीला त्यांनी घाट बांधले. अन्नछत्र चालू केली, उन्हाळ्यामध्ये पानपोळ्या चालू केल्या. मला असं म्हणायचंय, कुठलीही राजसत्ता पाठीची नसताना, सरकार पाठीची नसताना, स्वतः उद्योगपती नसताना, जनतेने दिलेल्या पैशावर एवढी मोठं कामं त्यांनी उभी केली. हा चमत्कार नाही का वाटत तुम्हाला? एकदा काय झालं, त्यांच्या आई त्यांना भेटायला आली, सखूबाई. ती म्हणजे पोरग सगळ्या महाराष्ट्रात घरा हिंडते, अरे बायको सोडून दिली, पोरं सोडून दिली, पोरं मोठी झाली, लग्नाला आली. मग ऋण विमोचन नावाचं एक गाव आहे विदर्भात, तिथे यात्रा होती. तिला कळलं की देवूजी हे यात्रेत येणार आहे, आणि तो आलाच होता. आणि तिथे एक निसरडी जागा होती, लोक घसरून पडायचे, कोरडी माती खोदायचा, जमिनीत भरायचा आणि तिथं टाकायचं. आई आली आणि पाहिलं त्याचं रूप, म्हणजे अरे काय हा वायाला गेला, काय ते कपडे चिगळाचे, एका कानामध्ये कवडी, दुसऱ्या कानामध्ये काय ते काचेची बांगडी, एका पायात स्लीपर, एका पायात बूट, खाली लुंगी, दाढी वाढलेली. तर तिने काहीतरी घरून खाऊ आणला होता. म्हणजे अरे देवूजी, काय तुझ्या अवस्था करून घेतली, बायका पोरं सोडली, घरदार सोडलं, काय तुझ्या डोक्यात बोध, हे आणलं एवढं तरी खारे गोड धर, माझ्या जीवाला बरं वाटेल. आईचंच म्हणते, ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगितलं नाही, जे आनंदे हे रडते दुःखात कसे. आनंद झाला तरी आईला रडायला येतं. तिथं तर पोरग वायाला गेले, ती रडत होती, त्याला गोडधड खाऊ घालत होती, पण त्याने ते स्वतः खाल्लं नाही, गरिबांना तिथलं तिथं वाटून टाकलं. ही प्रवृत्ती आहे. देणारे हात कमी असतात, घेणारे फार असतात समाजात, त्यांनी देऊन टाकले. आणि मग मुलं मोठी होत होती. त्यांचा जो गोविंद नावाचा 4 नंबरचा मुलगा होता, 4 नंबरचा, पहिल्या 2 मुलींनंतर मुलं. का गोविंदा पुण्यामध्ये शिकायला होता, वय वर्ष 10. गाडगेबाबांचा मुलगा पुण्यात शिकायला आलाय, कुठल्या तरी वसतिगृहामध्ये ठेवलाय.
पण जेवणाची सोय नाहीये. तो काय करायचा, 5 घरी माधुकरी मागायचा आणि ते जे मिळेल शेळं पाकं ते खायचं आणि शाळा शिकायचा. आत्ताच्या मुलाला माधुकरी म्हणजे काय हे सांगावं लागेल, वार लावून जेवण म्हणजे काय हे सांगावं लागेल. गाडगे बाबांचा मुलगा माधुकरी मागून शिकत होता, ज्यांच्याकडं हजारो रुपये धन येत होतं, पण एक त्यांचं वैशिष्ट्य, जे लोकांनी पैसे दिले त्याचा हिशोब तंतोतंत ठेवला, एकाही पैशाची अफरातफर केली नाही. त्यांचं स्वतः लक्ष होतं, धर्मशाळा बांधल्या पण हिशोब चोख ठेवला आणि लोकांना हिशोब दिला. असे गाडगे बाबा. आता ते मुलगा इथं पुण्यात शिकायला होतं, पुढे त्याचं 13-14 वर्षाचं वय झालं. आई म्हटली, बाबा तुझा बाप काय एका जागी नसतो, तुझं आता 14-15 वर्ष वय झालंय, तुझं लग्न करूया. आणि मग या 4 नंबरच्या मुलाचा, गोविंदाचा, आईने परस्पर मुंबईला विवाहच ठरवून टाकला. बऱ्याच वेळा असं होतं की पती साथ देत नाही, 4 मुलं, शेती नाही, घर नाही, कर्ज झालं, ती बाई काय करणार, तिने परस्पर लग्न ठरवून टाकलं. ते गाडगे बाबांना समजलं, त्यांना वाईट वाटलं. ते म्हणले, अरे हा बालविवाह आहे, आम्हाला मान्य नाही. पण आपल्या मुलाच्या लग्नाला जायचं नाही, हे कसं जमेल. म्हणून ते मुंबईला लग्नाला हजर राहिले, पण त्या लग्नात फारसा सहभाग घेतला नाही, मिरवलं नाही, कारण ते लग्न त्यांना मान्य नव्हतं. तो बालविवाह होता, लग्न उरकून ते माघारी. समाजामध्ये असं त्यांच्या प्रबोधनाचं काम चालू होतं. ते विरक्तच झाले होते. एकदा त्यांना असं कळलं की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था काढली. त्याचे अनेक हायस्कूल्स निघाली, खेडेगावची पोरं शिकायला लागली, ज्ञानाची गंगा झोपडीपर्यंत पोचली, सरकारचं त्यांना अनुदान मिळतंय. बाळासाहेब खेर नावाचे ग्रस्त मुख्यमंत्री होते. पण काय त्यांना वाटलं, पण एकदा कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या बाळासाहेब खेर, त्यावेळेचे मुख्यमंत्री, मुंबई राज्य, महाराष्ट्र तेव्हा झालेलं नव्हतं, गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं, त्याला मुंबई राज्य म्हणायचे. आणि यांनी काहीतरी कर्मवीर भाऊराव पाटलांनी बाळासाहेबांच्या विरुद्ध एक विधान केलं होतं, ते त्यांच्यापर्यंत पोचलं होतं. ते म्हणाले, हा एवढा बोलतोय, त्याच्या संस्थेचं अनुदानच बंद करा. आणि तुम्हाला खरं सांगू का, संस्थेचं अनुदान बंद केलं, शिक्षकांना पगार नाही, लायब्ररीत पुस्तकं कशी घ्यायची, खेळाचं सामान कसं घ्यायचं, प्रयोगशाळा कशा चालवायच्या, म्हणजे मुख्य जे कंबरडं तेच मोडून टाकलं. बाळासाहेब खेराने अनुदान बंदच केलं त्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि मग कर्मवीर भाऊराव पाटील सचिंत झाले, काय करावं. पण त्यांना हे माहिती होतं की संत गाडगे महाराज निरक्षर जरी असले तर सरकार दरबारी त्यांचा वट फार आहे, त्यांच्या शब्दाला मान आहे. आणि त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना शब्द टाकलं तर हे काम सुरू होईल. आणि योग असा, आपल्या पुण्यामध्ये जे सर्किट हाऊस आहे तिथं बाळासाहेब खेर, त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री आले होते. हे डेबोजी म्हणजे संत गाडगे बाबा पुण्यातच होते. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला होता. अहो म्हणजे गरिबाची पोरं आत्ता शिकायला लागली, ही बहुजन समाजाची पोरं शिकत नव्हती, आत्ताशी कुठं खेडेगावात हायस्कूल निघालीत, आणि अनुदान बंद झालं, शाळा बंद पडतील, पोरांचं शिक्षण बंद होईल. आणि मग ते संत गाडगे महाराजांना पटलं. ते एकदा कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाले होते, अहो मला जर अगोदर कळलं असतं ना, तर मी ह्या धर्मशाळा आणि नदीला घाट बांधले नसते, मी तुम्हाला मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करून दिल्या असत्या, पण आता उशीर झाला. आणि मग संत गाडगे महाराज गेले की भेटायला गेले सर्किट हाऊसवर. बाळासाहेब खऱ्याने स्वागत केलं, हो या 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 असं. आणि मुख्यमंत्री वाकले आणि म्हणाले, बाबा का आलात. ती वराडी भाषेत बोलायची, तुला भेटायला आलो. ती काय घाबरतात, मुख्यमंत्र्याला अरे तुला भेटायला आलो, काय काम आहे बाबा. अरे ती रयत शिक्षण संस्थेचं काय अनुदान काय काय म्हणते तू बंद केलं. हो सरकारला ते परवडत नाही, शिक्षण द्यायला परवडत नाही, मग कसलं राज्य करतो तू. हे बघ, गरिबाच्या पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये. ते अनुदान चालू कर, गरिबाच्या लेकराला शिकून दे, एवढंच माझं काम आहे. बरं बाबा करतो. आणि बाबांच्या सांगण्यावरनं रयत शिक्षण संस्थेचं अनुदान सुरू झालं. हा निरक्षर माणूस मुख्यमंत्र्याला सुद्धा शब्द टाकून तो ऐकावा लागतो. ते निरक्षर म्हणून नाही ऐकलं, एक ताकद असते, प्रबोधनाची ताकद, वैचारिक ताकद, घरादारावर निखारे ठेवून समाजाचं प्रबोधन करणाऱ्या माणसाची ती ताकद होती. झालं. बाबांचं कीर्तन, आता मी तर काय बाबांना पाहिलं नाही,
तुमच्यापैकी कुणी पाहिलं असेल, जुने कुणी असतील तर. पाहिले का कोणी संत गाडगे बाबांना? कुणीच नाही पाहिलं. कुणी पाहिलंय? नाही. ठीक आहे, मी पाहिलं नाही. पण त्यांचं जे कीर्तन असायचं ते संवाद पद्धतीने असायचं. संवाद म्हणजे लोकांना सामील करून घ्यायचे बोलण्यामध्ये. ते सहज प्रश्न विचारायचे वऱ्हाडी भाषेमध्ये. लोक हो, देव किती? लोक सांगायचे एक. मग तुमच्या गावामध्ये मसोबा आहे का? मसोबा आहे की. मग आता देव किती झाले? दोन. तुमच्या गावामध्ये मर्याय आहे का? मर्याय आहे की. मग आता देव किती झाले? तीन. तुमच्या गावामध्ये खंडोबा आहे का? खंडोबा आहे की. मग आता देव किती झाले? चार. कळलं का? तुमच्या गावामध्ये भैरोबा आहे का? भैरोबा आहे की. मग आता देव किती झाले? पाच. अशी संख्या वाढवत 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 12 द्यायचे आणि मग लोकांना हसायला यायचं. अरे देव एक कुठला? देव अनेक आहे. कळलं का? आणि मग ते म्हणायचे खरा देव माणसात आहे, देवळात देव नाही, माणसात देव आहे. कळलं का? भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, खरा देव माणसात आहे. असं साधं सोबत तत्वज्ञान सांगणारा हा मनुष्य. तर त्यांच्याबद्दल अनेकांनी चरित्र लिहिलीत. गोनी दांडेकरांनी सुद्धा स्मरण यात्रा म्हणून स्वतःचं चरित्र लिहिताना ते गाडगे बाबांच्या सहवासात होते 10-12 वर्ष. गोनी दांडेकर, आणि त्यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिले. तर असा हा अवलिया मनुष्य होता. मोठे मोठे लोक समाजाचं प्रबोधन करतील, शिकल्यामुळं, पुस्तकं वाचल्यामुळं समाजात परिवर्तन करतील. पण माझ्या दृष्टीने न शिकलेला, डिग्री न घेतलेला, कळलं का, पण उभ्या महाराष्ट्राचं ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं आणि संत पदाला पोहोचले ते संत गाडगे महाराज. त्या संत गाडगे महाराजांच्या नावाने काही शाळा आहेत आता सुद्धा, एखाद्या रस्त्याला त्यांचं नाव दिलेलं आहे. अशा रूपाने ते आपल्या स्मरणामध्ये राहिलेले आहेत, महाराष्ट्रातना परिचित आहे. त्यांच्याबद्दल ग दि माडगूळकरांनी एक सुंदर कविता लिहिलेली त्या काळामध्ये. पुढे ते आजारी पडले. संत गाडगे महाराज वय 80 झालं आणि मुंबईला आजारी पडले. तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं, चांगल्या सुविधा दिल्या. पण तुम्हाला सांगतो, उतारवय झालं, म्हातारपण झालं आणि आपल्याला मृत्यूची चाहूल लागली ना की त्यांना मुंबई आणि पुणे सुद्धा आठवत नाही. ते म्हणजे मला अमरावतीला घेऊन चला, माझी विदर्भात घेऊन चला, विदर्भात घेऊन चला. मग त्यांना अमरावतीला आणलं, तिथल्या दवाखान्यात ठेवलं तरी त्यांचं चैन पडेना. मला गावाकडे घेऊन चला, गावाकडे घेऊन चला. मग गाडीमध्ये त्यांना ठेवलं आणि गाडी निघाली होती. ते एका छोट्याशा पुलावर, नदी होती, नदी छोटा पूल होता, तिथं त्यांचं देहावसन झालं. गाडगेबाबांच्यावर चित्रपट सुद्धा निघालेत. आपल्या मराठीत पण चित्रपट आहे आणि श्रीराम लागूंनी त्याच्यामध्ये संत गाडगेबाबांची भूमिका केली. तर श्रीराम लागूंनी एक आठवण सांगून ठेवली. काय आठवण सांगितली? म्हणजे ते विदर्भाच्या भागामध्ये शूटिंग चालू होतं. मी गाडगेबाबांचा वेश परिधान केला होता. आता शूटिंग म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतं, थकून जातो मनुष्य. रिटेक करावं लागतं, तो शॉट परत परत द्यावा लागतो. आणि मग दुपारपर्यंत हे झालं, शूटिंग झालं. त्याच्यानंतर जेवणं झाली, थोडी विश्रांती होती आणि परत शूटिंग होणार होतं. तर बाजूला हे श्रीराम लागू बसले. ते सिगारेट ओढायचे. अंगावर कुठला वेश? संत गाडगे बाबांचा. ठिगळा ठिगळाचा सदरा, खाली लुंगी, एका पायात एक चप्पल, दुसऱ्या पायात दुसरी. ती गाडगं इथं ठेवलेलं, ती दाढी वाढलेली गोरापानवरनं, आणि ते खुर्चीवर बसले. आणि माणूस थकला, शिनला, भागला म्हणजे सिगारेट ओढायची हौस असली त्यांनी काढली सिगारेट आणि लागले मस्तपैकी प्यायला, आपलं फ्रेश व्हायला लागले. तर विदर्भातल्या लोकांची किती श्रद्धा. एका बाईने ते पाहिलं, गाडगे बाबा तो सिगारेट ओढतोय. ती बाई धाडशी होती, तर ती गेली श्रीराम लागूंच्याकडे. म्हणले, तुम्ही सिगारेट ओढता? ते हो म्हणे, सकाळपासून शूटिंग चाललंय, मी दमलो. तू सिगारेट नाही ओढायची, तू गाडगे बाबा आहे, तो नाही सिगारेट ओढायची. त्याने ती सिगारेट विझून टाकली. श्रद्धा जी म्हणतात ना, ती ही अशी श्रद्धा गाडगे बाबांची बद्दलची त्या विदर्भातल्या लोकांची. आपल्याला त्यांच्याबद्दल आदरच आहे. तर असं हे गाडगे बाबा 80 वर्ष जगले. 50 वर्षे त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. त्यांच्याबद्दल त्यांच्या निधनानंतर ग दि माडगूळकरांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे. ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो, सादर करतो आणि व्याख्यान इथं थांबवतो. आता ग दि माडगूळकर म्हणजे
महाकवीच हो, कळलं. वाल्मिकी रामायण ज्यांनी लिहिलं त्यांची लेखणी सुद्धा काही सामान्य आहे का? जो मनुष्य नॉन मॅट्रिक होता, गुरव सर डॉक्टर वगैरे नव्हता तुमच्या आमच्यासारखा, जो नॉन मॅट्रिक होता त्यांच्या लेखणीची ताकद किती आहे. गदी माडगुळकरांची आई सहज म्हणायची, मी 2 लेखकांची आई आहे. त्यात व्यंकटेश तर माडगुळकर 7वी शिकले होते हे नॉन मॅट्रिक, कारण यांना गणित अवघड जायचं कधी मांडलं. पण लेखणी किती ताकदी. त्यांनी जी कविता लिहिली तिचं शीर्षक आहे मणी ओघळला शेवटचा. विठ्ठलाचे पायी थरारली बीट, राऊळीची घाट निनादली. विठ्ठलाचे पायी थरारली बीट, राऊळीची घाट निनादली. ज्ञानोबाच्या दारी शहारे पिंपळ, इंद्रायणी जळ खळाळते. उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात, तुका समाधीत चाळवला. सज्जन गडात टिटवी बोलली, समाधी हालली समर्थांची. एका ब्राह्मणाच्या पैठणपुरीत, भिजे मध्यरात्र आसवांनी. चालत्या गाडीत सोडून पार्थिव, चालत्या गाडीत सोडून पार्थिव, निघाला वैष्णव वैकुंठास. संत माळेतील मनी शेवटला, आज ओघळला एकाएकी, आज ओघळला एकाएकी. संत गाडगे महाराजांचं चरित्र माझ्या मुखातून आपण मनपूर्वक ऐकून घेतलं आणि नेहमीसारखी दाद दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आमचे 2-4 सहकारी शिक्षक मित्र आलेले आहेत, त्यांना सुद्धा इथं आल्याबद्दल आणि माझं हे भाषण सहन केल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि गरुडाचं अल्प पुराण इथं थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय जगत. धन्यवाद.